नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची सरसगट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून आज सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। या ठिकाणी आज सकाळ पेपरला बातमी सुद्धा आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर सुद्धा झालेली आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते। त्यांना सुद्धा वाटत होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी होईल, त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होईल, त्यानंतर बजेटमध्ये कर्जमाफी होईल, परंतु या तिन्ही ठिकाणांमधून कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेले आहे। सोबतच विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेले होते। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज 15 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यांमधील असतील त्यांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, सरसगट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। सोबतच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत होते त्या शेतकरी बांधवांना आज राज्य सरकारकडून 50,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुम्ही नियमितपणे कर्जफेड करत असाल तर तुम्हाला राज्य सरकारच्या मार्फत प्रोत्साहन सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, कर्जमाफीची पहिली यादी आज राज्य सरकारच्या मार्फत जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सुद्धा माफ होणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना आज 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफी होणार अशा पद्धतीने चर्चा सुरू होती, परंतु यावरती कोणताही निर्णय घेतलेला नव्हता। त्यानंतर बजेट घोषित झालं, त्या बजेटमध्ये सुद्धा त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय गेलेला नव्हता। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल, परंतु ते हिवाळी अधिवेशन संपलं, त्यावरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बजेट घोषित झालं, अर्थसंकल्प झाला, तर त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली, सोबत जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत आणि जे विरोधी पक्षामधील नेते आहेत ते जे आंदोलन करत आहेत, तर त्यांच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। बघा, विरोधी पक्षांकडून कर्जमाफी करा या वाक्यावरती जोर देण्यात आलेला होता। सोबतच काही शेतकरी बांधवांनी आणि बीजेपीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा सुद्धा दिलेला होता आणि काही शेतकरी बांधवांनी आंदोलन सुद्धा केलेले होते। याचा परिणाम बीजेपी पक्षावरती पडताना दिसत होता। तर त्या दृष्टिकोनातून आज अर्थसंकल्प संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कर्जमाफीवरती आज सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर बघा, देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणलेले आहेत की आम्ही दिलेला शब्द 100% पाळलेला आहे, कोणत्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। आजपासून कर्जमाफीला सुरुवात आहे, यादी सुद्धा आलेली आहे। थेट शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमच्यासाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण तुमची जी भरपूर दिवसांची प्रतीक्षा होती तर ती प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपवलेली आहे। परंतु या कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी पात्र होणार नाही, त्याच्यामध्ये काही नियमावली तयार करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या नियमावलीमध्ये बसत असतील, या नियमांमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्जमाफीचे शेतकरी असाल आणि तुम्ही जर या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु जर तुम्ही या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। थेट आज राज्य सरकारकडून माहिती सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। बघा, पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2020 आणि 2025 या 5 वर्षाच्या दरम्यान कर्ज घेतलेले असेल त्यांचेच कर्ज माफ होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2015 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेले असेल तर त्यांची कर्जमाफी
होणार नाही। म्हणजेच एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांनी 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेले असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2016 ते 2020 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेले असेल तर त्या शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा फेडायचं आहे, त्यांची कर्जमाफी होणार नाही। सोबतच कर्जमाफीची जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील सदस्य मागील वर्षी किंवा या वर्षी सरकारी नोकरीमध्ये कामाला लागलेला असेल किंवा पेन्शन घेत असेल किंवा परमनंट कामगार असेल तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये लागलेला असेल, एखादा सदस्य परमनंट कामगार म्हणून लागलेला असेल किंवा एखादा सदस्य पेन्शनधारक असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, पात्रतेचे महत्त्वपूर्ण निकष आहे, तुम्ही सुद्धा या निकषांमध्ये बसत असावे। जर निकषांमध्ये बसत असाल तर कर्जमाफी होईल, परंतु कर्जमाफीच्या निकषांमध्ये जर बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी मित्रांनो, जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे, परंतु तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे, किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, तो पण 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा। तुम्ही जर शेतकरी असाल, कर्ज 2 लाख रुपयापर्यंत घेतलेलं असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी चौथी पात्रता आहे ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, म्हणजे त्यांची कर्जमाफी होणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांचं क्षेत्र 5 एकरापेक्षा कमी आहे त्यांची कर्जमाफी होईल, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं क्षेत्र 5 एकरांपेक्षा जास्त असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 5 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर कर्जमाफी होईल, परंतु जर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी 5वी पात्रता आहे ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 4 लाख रुपये कर्ज घेतलेले असेल, 5 लाख रुपये कर्ज घेतलेले असेल, 6 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, ज्यांनी जेवढं जास्त कर्ज घेतलेलं असेल त्यांची एवढी कर्जमाफी होणार नाही। बघा, काही शेतकरी बांधवांना असं वाटतं की 3 लाख रुपये कर्ज घेतलं म्हणजे आमची 3 लाखांची कर्जमाफी होईल, काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही 5 लाख कर्ज घेतलं तर आमची 5 लाखांची कर्जमाफी होईल, परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की ते जास्त प्रमाणामध्ये कर्ज घेतात आणि त्यांना वाटतं की आपलं सगळं कर्ज माफ होईल, परंतु राज्य सरकारने आज परिपत्रक काढलं। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, बघा यांच्यामध्ये जी चर्चा झाली तर त्या चर्चामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टी बीजेपी पक्षाने काय सांगितलेलं होतं की आमचं सरकार निवडून आल्यानंतर 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, म्हणजेच 2 लाखाचं नियोजन झालेलं आहे। त्या अनुषंगाने राज्यामधील बघा 90 लाख शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्या 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बीजेपी पक्षाने दिलेला शब्द बीजेपी पक्ष पाळणार आहे, त्या दृष्टिकोनातून सर्व शेतकरी बांधवांनी या पात्रतेची लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल, पात्रतेच्या निकषांचं जर उल्लंघन केलं तर तुमची कर्जमाफी होणार नाही, तुम्ही वाट सुद्धा पाहायची नाही। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 1,50,000 रुपयांच्या आतमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्यांचे कर्ज माफ होणार आहे। सोबत ज्यांनी 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं असेल त्यांचे सुद्धा कर्ज सुद्धा माफच होणार आहे। दुसऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफच होणार आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो, बघा ज्यांनी 2 लाख कर्ज घेतलं त्यांचे कर्ज माफ होईल, ज्यांनी 1.5 लाख कर्ज घेतलं त्यांचं सुद्धा माफ होईल, परंतु 2 लाखांच्या ज्यांनी पुढे कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही, कारण सरकारकडे एवढा निधी
उपलब्ध नाही। परंतु आज पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे। सोबतच 10 बँकेमधून जे शेतकरी बांधव पात्र आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाता या 10 बँकांपैकी असेल त्यांची सर्वात अगोदर कर्जमाफी सुद्धा होणार आहे। कारण या 10 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँक आहेत। या बँकांना डीबीटी ऍक्टिव्ह आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की हे कर्जमाफीचे पैसे थेट बँकेमध्ये जाणार आहेत आणि हे पैसे थेट बँकवाले काटून घेणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जाणार नाही। हे पैसे थेट बँकांना पोहोचवणार आहेत। राज्य सरकारच्या मार्फत थेट बँकेकडे पैसे जातील आणि या बँकेमधून म्हणजे जे शेतकरी बांधव पात्र आहेत त्यांची कर्जमाफी होणार आहे। आता याच्या पुढे शेतकऱ्यांना बँकेकडून कोणताही फोन येणार नाही, कर्जमाफी भरा अशा पद्धतीने कोणताही फोन येणार नाही आणि शेतकऱ्यांचं बँक खातं, शेतकऱ्यांचं जे सिव्हिल असतं तर ते सिव्हिल चांगलंच राहणार आहे। कारण शेतकऱ्यांचे हे जे पैसे आहेत तर ते व्याजासहित परत केले जाणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते बघून घेऊया। त्याच्यानंतर 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करा। जर लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे बँकांना जरी जाणार असले तरी पण तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांना सुद्धा माहिती आहे की हेक्टरी 7,500 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केली होती, सोयाबीन पिकाची लागवड केलेली होती, तूर पीक असेल, मूग पीक असेल, सोबतच विविध प्रकारच्या डाळी असतील, ज्वारी असेल यांसारख्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि त्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, म्हणजे अशा नोंदणीकृत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलं तर पैसे येतील, अन्यथा पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेले आहे ते 15 जिल्हे झटपट सांगतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा सोलापूर जिल्हा, चौथा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पाचवा जिल्हा परभणी आणि 6वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा अमरावती जिल्हा पण आहे आणि अमरावती विभाग आहे। त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होईल आणि जे नियमितपणे कर्ज फेडत असतील त्यांना 50,000 रुपये राज्य सरकारच्या मार्फत प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे। सोबतच जो दुसरा जिल्हा आहे तर तो दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, म्हणजे यवतमाळ जिल्हा सुद्धा या अमरावतीच्या शेजारील आहे। म्हणजेच अमरावती जिल्ह्यामधील आणि यवतमाळ जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली आहे। सोबतच तिसरा जिल्हा सोलापूर, सोबतच चौथा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बघा काही शेतकरी बांधवांना लक्षात आलं नसेल तर हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि परभणी जिल्हा। बघा धाराशिव जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, याचं अगोदर नाव उस्मानाबाद होतं, कालांतराने याचं नाव धाराशिव करण्यात आलेलं आहे। म्हणजे जेवढे पण शेतकरी बांधव धाराशिव जिल्ह्यामधील असतील म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यामधील असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। सोबतच 7वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे सातारा, 9वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर, 10वा जिल्हा म्हणजे गडचिरोली, 11वा जिल्हा म्हणजे धुळा जिल्हा, 12वा जिल्हा लातूर, 13वा जिल्हा पुणे जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, जालना जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल आणि पुणे जिल्हा असेल तर या सर्व जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। सोबतच 14वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली होती। ज्या शेतकरी बांधव 15 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 15 जिल्ह्यातील असतील त्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच ज्या शेतकऱ्यांनी या 10 बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत, परंतु जर तुम्ही या 10 बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना 2 महत्त्वपूर्ण अशा अपडेट देणार आहे की याच बँकेमधून तुम्ही कर्ज घेत जावा, जेणेकरून तुम्हाला व्याजदर सुद्धा कमी लागेल आणि तुम्हाला झंझट सुद्धा जास्त होणार नाही। बघा 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्यांची प्रतीक्षा संपली। दुसरी बँक म्हणजे HDFC बँक, तिसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, पाचवी बँक महाराष्ट्र बँक, 6वी बँक बँक ऑफ इंडिया, 7वी बँक
IDFC बँक, सोबतच 8वी बँक म्हणजे ICICI बँक, सोबतच 9वी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि 10वी बँक म्हणजे पंजाब सिंध बँक। या बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्यांची प्रतीक्षा संपली, त्यांचे कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफ होईल, 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना, सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र।